नमस्कार, मी मंदार फणसे. तुमचं स्वागत आहे बेधडक या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण नागपूरच्या या विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये आहोत आणि या प्रांगणामधून आपण या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आजचा ज्वलंत विषय आहे पाण्याचा. महाराष्ट्रातल्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो वादग्रस्त होत चाललेला आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये वादाची परिस्थिती आहे. नेमकं काय घडतंय त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरनं आज या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा गरमागरमी झाली आणि विरोधकांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर दिवसभराचा जो काही कामकाज होतं ते तहकूब करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण ही चर्चा करणार आहोत. 3 प्रश्न महत्त्वाचे या निमित्ताने आपल्याला विचारायचे आहेत. ते प्रश्न आहेत की पाणी वाटपावरून होणारी प्रादेशिक भांडणं महाराष्ट्राला भूषणावह आहेत का? त्या व्यतिरिक्त ऊसाच्या राजकारणापायी महाराष्ट्राच्या पाणी वाटपाचा विचका झालाय का? आणि पाणी वाटपाचा भेसूर प्रश्न राजकीय व्यवस्थेनं निर्माण केलाय का? हे तिन्ही प्रश्न आपण विचारणार आहोत. आपल्या सोबत मान्यवर आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार राजेश टोपे आपल्या सोबत आहेत. या कार्यक्रमामध्ये गिरीशभाऊ महाजन आपल्या सोबत आहेत, जलसंपदा मंत्री, आणि त्यांच्याकडे यावेळेला त्यानिमित्ताने खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे गिरीशभाऊ महाजन यांच्याकडनं सुद्धा आपण समजून घेणार आहोत नेमकं काय सद्य परिस्थितीचं सरकार काय करू इच्छितं आणि काय नेमकं त्यांची येणाऱ्या काळातली दिशा असणार आहे या सगळ्या पाणी प्रश्नावरनं आणि पाणी प्रश्नावरून जे काही वातावरण बिघडलेलं महाराष्ट्रातलं त्या वातावरणाच्या संदर्भात आपल्यासोबत माझे सहकारी आशिष जाधव सुद्धा आहेत. आशिष जाधवांकडनं सुद्धा आपण माहिती घेणार आहोत विदर्भातल्या सगळ्या पाणी प्रश्नाविषयीची आणि खास करून गोसीखुर्दच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. काय घडतंय या महाराष्ट्रामध्ये? पहिला प्रश्न पुन्हा एकदा मला खरं तर विचारायचं राजेश टोपे तुम्हाला, ज्या पद्धतीनं हे सगळं पाण्यावरनं वातावरण बिघडलेलं आहे महाराष्ट्रातलं, आपल्याला महाराष्ट्राला काही भूषणावं नाहीये, ही परिस्थिती आपल्यावरती का ओढवली असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाचं असं आहे की ज्याचा हक्क आणि अधिकार आहे तो हक्क आणि अधिकार त्याला मिळायला पाहिजे, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता जर बघितलं तर जायकवाडीच्या धरणात समन्यायी पद्धतीनं पाणी वाटप व्हायला पाहिजे. हे मराठवाड्यातले जवळजवळ 5-7 जिल्हे जे जायकवाडीच्या धरण हे आमचं लाईफ लाईन आहे, आमची अगदी जीवनरेखा आहे ती. जर धरण नसेल तर आमचं सगळं इकॉनॉमी अर्थकारण सगळं शेतीचं पूर्ण कोलमडून जाईल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आमचं पिण्याच्या पाण्यासाठी अनेक शहरं त्याच्यावर अवलंबून आहे, शेती संपूर्ण त्याच्यावर अवलंबून आहे. मग खरीफ असेल, रबी असेल, ऊस असेल, आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या ज्या काही गोदावरीच्या पात्रामधल्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत त्या सगळ्या त्याच्यावर अवलंबून आहेत. आजची जर परिस्थिती मी जर तुम्हाला सांगितली तर बॅरेजेसमध्ये अगदी कोरडे ठाक बॅरेजेस आहेत. एक 200 कोटी रुपयाचं बॅरेज आज कोरडं ठाक आहे, त्याला पाणी तिथे सोडावं अशी सर्व दूर बॅरेजेसच्या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. खरीफ आज जर मी जालन्याचा प्रतिनिधित्व करतो, जालना जिल्ह्यामध्ये 110% खरीफची पेरणी झालेली आणि त्यामुळे ती पेरणी जे जायकवाडीच्या क्षेत्रामध्ये झालेली त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला 4-5-6 आवर्तनं मिळावेत, म्हणजे रोटेशन्स मिळावेत. आज त्यांना सांगितलं जातं फक्त तुम्हाला 1 आवर्तन इथून पुढे मिळेल, 1 मिळाला अजून 1 मिळेल. त्यामुळे त्यांची पिकं जे त्याच्यावर अवलंबून आहेत ते वाट पाहतायत चातकासारखी की पाणी आम्हाला कधी सुटेल. आणि त्या दृष्टिकोनातून खरीफ रबी जर वाचवायची असेल तर पाणी आवर्तनं सोडले जास्तीचे मिळाले पाहिजेत. ऊसाची शेती आज जर तुम्ही बघितलं तर ऊसामध्ये आणि ज्वारीचं चिपाट ज्याला म्हणतो आपण त्यात काही फरक राहिला नाही, इतकं ऊसाची परिस्थिती खराब झालेली आहे. कारण जायकवाडीच्या धरणाच्या आधारावर लावलेली ऊस आहे, त्याच्यावरची सगळं अर्थकारण कारखाने आहेत आणि त्यामुळे सगळे अडचणीत आलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की जायकवाडीला समन्यायी वाटप जे MWRRAनी आता जे काही हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे MWRRAला ज्या काही सूचना हायकोर्टाने दिल्या आणि MWRRAच्या जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते सध्या. त्या निर्णयाप्रमाणे 7.9 TMC पाणी सोडल्याचं काम होतंय, त्यातले 4 TMC जायकवाडीपर्यंत पोहोचेल. मला वाटतं की हे अगदी न्याय हक्काचं पाणी आहे, कोर्टाच्या आदेशाने दिल्या गेलेलं पाणी आहे आणि त्याला कुठेही कोर्टाची स्थगिती नाही, काही नाही. आणि मला असं वाटतं की ते योग्य निर्णय MWRRAने घेतलेला आहे. वास्तविक त्यापेक्षा सुद्धा आणखीन जास्त पाणी सोडावं अशी आमची मागणी आहे. कारण आमचं असं म्हणणं आहे की जे काही जुना लवाद आहे गोदावरीचा, तो जुना लवाद असं सांगतो की साधारणपणे 59% वर पाणी असावं, त्यावेळी 41% खाली पाणी असावं. म्हणजे हा टक्केवारीचा फरक पावसाच्या पूर्ण जो पाऊस पडेल त्या पाण्यावर 41% जायकवाडीत पाणी असेल त्यावेळेस 59% वरच्या ऊर्ध्व भागामध्ये पाणी असावं. हे पर्सेंटेज मेंटेन केलं पाहिजे. हे जायकवाडीच्या स्थापनेच्या वेळेसचा जो लवाद झाला त्यावेळेस ठरलेला आहे आणि त्या अनुषंगाने MWRRA आता निर्णय घेत आहे.
मला असं वाटतं की MWRRAने काही स्ट्रॅटेजीज वर्कआउट केल्यात हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, स्ट्रॅटेजी 1, स्ट्रॅटेजी 2, स्ट्रॅटेजी 3, की ज्यावेळी जायकवाडीमध्ये आता साधारण त्यांनी स्ट्रॅटेजी 3 अवलंबिले आहे की ज्यावेळेस 65% जर जायकवाडीत पाणी असेल तर मग कोणत्या धरणातून वरच्या किती किती पाणी सोडावं हे त्यांनी आता ठीक आहे, म्हणजे या आता- सगळ्या हां. MWRRA अगदी तपशीलवार ह्याच्याप्रमाणे नक्की अगदी तुम्हाला जर दाखवायचं आपण म्हटलं तर थोडी detail थोडक्यात मध्ये येऊया, अगदी डिटेलमध्ये समजून सुद्धा घ्यायला पाहिजे, कारण नेमकं काय घडतंय आणि कुणामुळे हे सगळं घडतंय तर ते आपल्याला तपासायला पाहिजे. आपल्या या कार्यक्रमामध्ये आता शिवाजीराव कडिल आलेले आहेत, भाजपचे आमदार, आणि पुन्हा नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या निमित्ताने ते करतायत, कारण अर्थातच राजेश टोपे यांनी मराठवाड्याची बाजू आणि जायकवाडीच्या संदर्भात त्यांची बाजू मांडलेली आहे. शिवाजीराव म्हणजे मराठवाड्यामध्ये एकीकडे सर्वपक्षीय नेते जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांना जायकवाडीमध्ये पाणी पाहिजे. तुमच्याकडे नगरमध्ये, नाशिकमध्ये सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत आणि ते म्हणतात की आमच्याकडे हे पाणी ठेवलं पाहिजे. हे एकीकडे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्रासाठी हे भूषणावं नाहीये आणि जे भांडण चाललंय ते अनाठायी आहे नगर आणि वरच्या पट्ट्यातल्या लोकांचं? नाही, मला असं वाटत नाही. नगर, नाशिक किंवा मराठवाडा यांचं भांडण पेटण्याचं तसं वास्तविक पाहता कुठल्याच प्रकारचं कारण नाही. ज्या वेळेला 2005 साली जो कायदा जलप्राधिकरणाचा ज्या वेळेला झाला त्यावेळेला कैलासवासी विलासराव देशमुख मराठवाड्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला ही गोष्ट कुठल्याही प्रकारची कोणाच्या लक्षात आली नाही आणि त्यावेळेला खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा समान पाणी वाटपाचा जो कायदा झाला त्याच्याबद्दल आमचं कुठल्याच प्रकारचं दुमत नाही. परंतु आता ज्या पद्धतीने आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टोपे साहेबांनी सांगितलं आमच्या खरीपाला रोटेशन मिळत नाही, खरीपाचे जे पिकं येतात ते जळून गेलेत, रबीचे पिकं जळून गेलेत, तीच अवस्था आमच्या नगर जिल्ह्यातल्या 9 तालुक्याची जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर जिरायत भागामध्ये आणि तुमच्या विशेष करून रबीला कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये आम्हाला आज पाणी शेतीला मिळत नाही. त्याच्यामुळे उघे पीक जळतील अशी परिस्थिती आज निर्माण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झाली. जायकवाडीची जर वस्तुस्थिती जर सांगायचं जर म्हणलं तर सगळं जायकवाडी 100 MT शिफ्टीचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी धरण आहे आणि त्या धरणामध्ये आज 47 TM शिफ्टी पाणी शिल्लक आहे आणि 26 TM शिफ्टी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डेड वॉटर आहे आणि त्या डेड वॉटरचा जर पिण्याच्या पाण्यासाठी जर कदाचित त्यांनी उपयोग केला तर त्याच्यामध्ये पाणी ही लागण्याची मला असं वाटतं आज तरी त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये आवश्यकता नाही. परंतु आता केवळ ती जल प्राधिकरणची जी समिती झाली त्या समितीने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ही भूमिका घेतली, निर्णय घेतला म्हणून ही पाणी सोडण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झालं आणि कारण नसताना मराठवाडा, नाशिक आणि नगर जिल्हा याचा वाद पेटण्याचं काम त्याच्यामध्ये सुरू झालं. एक तुम्ही म्हणता की कारण नसताना हे सगळं झालंय. गिरीश भाऊ, तुम्हाला परत जलसंपदा मंत्री आहात तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की आपण बघ्याची भूमिका घेतोय का या सगळ्यामध्ये? कारण की त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ तुम्हाला विरोध करण्यासाठी, सद्य परिस्थितीतल्या सरकारला विरोध करण्यासाठी राजकारण इतर पक्षातले लोक करतायत. नेमकं काय घडतंय? कारण हे म्हणतात की तिकडे पाणी आहे, हे म्हणतात पाणी नाहीये, तिथे धरणामध्ये पाणी आहे असं सगळ्यांनाच वाटतंय, त्याच्यातनंच पाणी सोडलं जातं. नेमकी काय परिस्थिती? नाही, मी असं म्हणणार नाही की यात फार राजकारण होतंय का उगाच काहीतरी कमी जास्त दाखवण्यासाठी कोणाचा प्रयत्न होतोय. आज पाणी म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे. तर पूर्वी असं म्हटलं जातं, आता असं म्हणतात की पुढची युद्ध जे होतील ती पाण्यासाठी होतील, कारण दिवसेंदिवस पाऊस कमी पडत चाललेला आहे आणि पाण्याचा वापर आज जास्त होत चाललेला आहे. आपण मग औद्योगिकरण होत चाललेलं आहे, नवीन कॉलन्या होत आहेत, शहरं वाढत आहेत, शेती वाढते, बागायती क्षेत्र वाढतंय आणि त्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्या मानाने पाऊस कमी होतोय. आज महाराष्ट्रामध्ये 42% भाग असा आहे की त्या ठिकाणी पाणी अतिशय कमी पडतोय आणि त्या ठिकाणी कायम दुष्काळाची छाया सगळा तो प्रदेश आहे आणि म्हणून समान वाटप पाण्याचं महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन कायदा 1905 हा अस्तित्वात आला आणि त्यानुसार आता पाण्याचं समान वाटप झालं पाहिजे. म्हणजे एखाद्या भागामध्ये खोऱ्यामध्ये पाणी पडतं, ते जास्त पडतं आणि मग तिथून ते पाणी उचलून दुसऱ्या भागामध्ये न्यायचं, कारण सर्वटी पाणी सर्वांना मिळालं पाहिजे हा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार MWRRA प्राधिकरण, जलसंपत्ती प्राधिकरण यांनी निर्णय दिला आणि निर्णय असं की ज्या वर्षी जेवढं पाणी पडेल, म्हणजे या प्रत्येक वर्षी तो कायदा सारखाच राहील असं नाही, पण तो समजा यावर्षी किती पाऊस पडतो, किती धरणामध्ये पाणी येतं त्याची जागपडताळ सगळी ऑक्टोबर महिन्यामध्ये होते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते पाण्याची मोजमाप करून ते पाणी पुढच्या धरणामध्ये, पुढच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमी असेल, ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे मुळा असेल, इथे भंडारदरा आहे, निळवंडे आहेत, यातलं पाणी जायकवाडीमध्ये, कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये जायकवाडीमध्ये पाणीच नव्हतं. मागच्या वेळेला डेड वॉटर होतं, एकदा तर फक्त 10-12% पाणी त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मोठी वाईट अवस्था मराठवाड्याची त्या ठिकाणी झाली. अतिशय दुष्काळी भाग त्या ठिकाणी होता आणि म्हणून त्या ठिकाणाहून पाणी जायकवाडीमध्ये सोडलं जातं
आता MWRRने त्या ठिकाणी निर्णय दिला, समान वाटप पद्धतीने त्यांचा कोटा ठरवून दिला आणि आता त्या पद्धतीने पाणी सोडलं गेलेलं आहे. कोर्टामध्ये सुद्धा काही लोक गेलेत, कोणी PIL दाखल केलं, कोणी औरंगाबादला केलं, मुंबईला ते सगळं क्लब करण्यात आलं आणि मुंबई हायकोर्टाने आता 19 तारखेला निर्णय दिला की हे पाणी या पद्धतीने वाटप केलं आणखीन पाहिजे. प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे. राजेश टोपे, तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होता, 15 वर्ष ही सगळी सत्ता तुम्ही तिकडे उपभोगलेली आहे. या पार्श्वभूमीवरती हा सगळा पाण्याचा प्रश्न न्यायालयात जाण्याची गरज का वाटली? हे सरकारचं किंवा त्या खात्याचं फेल्युअर असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला असं म्हणायचं की यामध्ये पक्षाचा विषयच मी आणणार नाही, कारण एक आपल्यालाही माहिती असेल की सर्व पक्षीय लोक त्यावेळेस जायकवाडीत पाणी सोडलंच पाहिजे यासाठी भांडणारे लोक होते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी आम्ही सत्तेत होतो तर शिवसेनेचे तुमचे शिर्डीचे खासदार तिकडून पाणी सोडू नये म्हणून पाण्यात उतरले आणि इकडे औरंगाबादचे खैरे पाणी सोडावं म्हणून ते जायकवाडीमध्ये आले. म्हणजे मला म्हणायचं की याच्यात प्रश्न असा असतो की कोणी असो, पक्ष कोणता, पक्षाचं महत्व नाही. आम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागाच्या लोकांना न्याय देणं हे आमचं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे आणि तो जर आम्ही नाही केला तर आम्ही कुठेतरी चुकतोय. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेसही आमची हीच भूमिका होती, सत्तेत असलो तरी हीच भूमिका होती की वरून पाणी सोडलं पाहिजे आणि तो आम्ही हक्क मागतोय, आमचा न्याय मागतोय, हक्क मागतोय, काही कुणाची मेहरबानी मागत नाहीये. आता कर्डिले साहेब जे म्हणत होते मी त्यांचा पूर्ण आदर करतो, परंतु ते फक्त पिण्याच्या पाण्यापुरतीच जायकवाडी धरणाची काळजी घेत आहेत. आम्ही ते जायकवाडी धरण पहिलं धरण आहे आणि त्याच्यानंतर वर धरणं बांधले. वास्तविक जायकवाडी जी डिझाईन केलेली ती 102 TMC ची धरण येते आणि ते डिझाईन करत असताना वर किती धरणं बांधावेत याचं पण खरं म्हटलं तर तारतम्य ठरलेलं होतं, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये 42 TMC जास्तीचं पाणी अडवल्या गेलं. आता तर असा नियम झालाय हायकोर्टाच्या आणि MWRRच्या म्हणण्यानुसार की इथून पुढे एकही ऊर्ध्व भागामध्ये धरण करणे नाही. आता जे आहेत अर्धवट, जे पूर्ण झालेत त्याला आम्हाला सहन करावं लागेल असं वाटायला लागले मला, पण आता अर्धवट आहेत ते थांबवले पाहिजे, कुठेतरी काहीतरी थांबवलं पाहिजे, नाहीतर जायकवाडी भरणार नाही. किती धरणं अर्धवट असतील असं तुम्हाला वाटतं? आता माझ्या माहितीप्रमाणे जे काही परवानगी देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काही आता मधल्या काळामध्ये राज्यपालांनी हे जे काही हा सगळाच हायकोर्ट आणि आंदोलनं सुरू झाली त्यानंतर कामं थांबवलेत, निधी देणं थांबवलंय, त्याबद्दल त्यावेळीच्या निर्णयाबद्दल आम्ही आभारी आहोत. परंतु एक नक्कीच आहे की आमच्या भागावर निश्चित प्रकारे त्यावेळी अन्याय झालेला होता आणि तो आमच्या भागातल्या लोकांना नेहमीच तो वाटतो की बाबा आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून आता खूप चांगला निर्णय दिलेला आहे की समन्यायी पाणी वाटप. याचा अर्थ जून मध्ये जर पाऊस सुरू झाला आणि ऑक्टोबर पर्यंत चालला तर त्या पावसामध्ये जेवढं ऊर्ध्व भागातलं पाणी साठवणुकीचं आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे खालच्या भागातल्या. पण त्याहीपेक्षा महत्वाचा हा मुद्दा आहे की वरती जी धरणं आता अर्धवट अवस्थेत आहेत त्यांचंही काय होणार आहे, ती बांधताना याचा विचार का झाला नाही, हेही सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. अगदी थोडक्यात मला पुन्हा आशिष जाधव प्रश्न विचारायचा आहे की तुला एकूण ही जी सगळी पीक पद्धती आहे, सगळं जे काही राजकारण आहे ते कुठेतरी ऊसाशी निगडीत आहे. या सगळ्याशी एकीकडे ऊस आणि ऊसाची सहकाराशी निगडीत राजकारण आहे आणि दुसरीकडे पाण्याची मागणी तिकडे दुष्काळाच्या संदर्भातली आणि तिसरीकडे नगर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहकार शेती याच्याशी संबंधित आहे. नेमकं काय घडतंय असं वाटतंय? मला असं वाटतं महाराष्ट्राचा विचार करताना ते गोदावरीचं खोरं आहे, त्याचा सर्वाधिक भाग हा विदर्भामध्ये आहे आणि उरलेला भाग हा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आहे. गोदावरीच्या खोऱ्याचं जे पाणी वाटप आहे त्यावरती बरेच प्रश्नचिन्ह आहेत. ते पाणी एक तर टॅप केलेलं नाही आणि ते पाणी टॅप केलं नसल्यामुळे म्हणजे धरणात साठवणूक क्षमता वाढवल्या नसल्यामुळं ते सोडताना तिथं मग रोटेशन पद्धतीनं असेल किंवा हायकोर्टाच्या ऊस क्षेत्र वाढलं म्हणून काय झालं त्याच्यामध्ये? हायकोर्टाच्या बडग्यामुळं खरं तर जलप्राधिकरणानं हा निर्णय घेतलेला आहे. आणि पण आता प्रश्न असा आहे की पीक पद्धती आपली, आपण ऊसाला वारेमाप पाणी देतोय. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आधी म्हणाले होते की ऊसामुळेच खरा पाण्याचा प्रश्न हा पेटणार आहे आणि शेतकरी हा बंदूक घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. अगदी तशीच परिस्थिती दिसते आहे. तुम्हाला ऊसाला पाणी हवं आहे, पण नंतर जी पुढची कोरडवाहू शेती आहे त्याला एक पाणी सुद्धा वर्षातून आपण देऊ शकत नाहीये. आणि मराठवाड्यात तर आज अशी परिस्थिती आहे की सलग 2-3 वर्षांपासून जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनिशी भरलेलं नाहीये. त्यामुळं तिथलं जे डेड वॉटर आहे ते पाण्यासाठी म्हणून म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून ठेवावं लागणार आहे. आणि जलप्राधिकरण तोच विचार करत आहे की आता कुठे हा डिसेंबर महिना आहे, आता जर का अशी परिस्थिती आहे तर उद्या आपल्याला मार्च एप्रिल मध्ये फारच भयावह परिस्थिती होईल. आणखी जायकवाडीतलं डेड वॉटर कंझ्युम न करता तिथं आणखीन जर का पाणी सोडलं, जसं की हे म्हणाले की 47% पाणी जायकवाडी धरणात आहे,
पण उसाच्या राजकारणापायी पेटलेले जे राजकारणी आहेत ते पाणी उसाला देऊ पाहतायत आणि उसाचं पाणी दुसरीकडे जाता नाही आणि यासाठी हा सगळा वाद चाललाय आणि सर्वपक्षीय विरोध त्यासाठी आहे. अच्छा, सर्वपक्षीय शिवाजीराव, तुम्हाला हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत, पण त्याही पेक्षा महत्वाचा आणखीन एक मुद्दा आहे की जितकं पाणी सोडलं जात आहे जायकवाडीसाठी तितकं पाणी तिथपर्यंत पोहोचतंय का, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला राजेश टोपे आणि जलसंपदा मंत्री आपल्या सोबत आहेत त्यांना सुद्धा विचारायचा आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये आणि त्या पाणी वाटपाच्या न्यायालयीन आदेशानंतर साधारणतः जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये एक प्रकारे लढाई सदृश परिस्थिती झालेली आहे. शेतकरी संतापलेले आहेत दोन्हीकडचे आणि या पार्श्वभूमीवर नेमकं सरकार काय करणार आहे हे आपण तपासून बघतोय आणि त्याबरोबर नेमकं समन्यायी पाणी वाटप नेमकं त्याची भूमिका कशी असली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी याच प्रश्नावरनं काही वाद अजूनही खितपत पडलेले आहेत. हे सगळे वाद महाराष्ट्राला भूषणावं आहेत का हे सुद्धा आपण या निमित्ताने विचारतोय. आपल्यासोबत आता बच्चू कडू आमदार उपस्थित आहेत. बच्चू कडूंना सुद्धा आपण हाच प्रश्न विचारणार आहोत. आतापर्यंत आम्ही चर्चा केली, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सगळी जंगी सामना सुरू आहे पाण्यावरनं. विदर्भाला सुद्धा पाण्यासाठी झगडावं लागतंय, तिकडे पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा काही भागामध्ये पाण्यासाठी झगडावं लागतंय. एकूण भूषणावं परिस्थिती नाहीये. कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे? राजकीय अनास्था, राजकीय व्यवस्थेने अजिबात लक्ष दिलं नाही या सगळ्या परिस्थितीकडे म्हणून हे झालंय की केवळ आणखीन काही वेगळी कारण आहेत? मी तर असं म्हणेल का राजकीय दरोडेखोरी आहे, अनास्था तर नाही, दरोडेखोरी आहे. आम्ही पाहतो का 1994 पासूनचा अनुशेष जो होता तो कमी झाला नाही, वाढलाय. 94 मध्ये 22ची राज्याची सरासरी होती तेव्हा आम्ही 2% नव्हतं. आता सरासरी 70% जातं, 100% जातं काही जिल्ह्याची. आणि त्याच तुलनेत विदर्भात अमरावती, बुलढाणा हे सगळे आपण जर जिल्हे पाहिले तर इथं आम्ही 20% गेलो नाही. म्हणजे सिंचन क्षमता तर वाढली नाहीच, उलट सोपियासारखे प्रकल्प आणून जिथं सिंचन क्षमता तयार झाली होती ते चोरली. पश्चिम महाराष्ट्राला ते विद्युत गेलं पाहिजे आणि तिथली विद्युत पुरवठा व्यवस्थित झाली म्हणजे ते दरोडेखोरी केली. इतकंच नव्हे तर 15 वर्षात 10 ते 15 वर्षात 60,000 कोटी रुपये मिळालेले विदर्भाला मिळालेले, विदर्भ मराठवाड्याला मिळाले ते पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला नेले. अखर्चित जे रक्कम होती ते सुद्धा 60,000 कोटी नेले. म्हणजे मिळालेला पैसा सुद्धा आपण पाहतोय का ते खऱ्या अर्थानं जी भेटायला पाहिजे होता. या आत्महत्या आज जे दिसत आहे, आमच्या शिवाराला पाणी नाही, शेतीला पाणी नाही आणि एका इकडे ह्या तर अनुशेष आहे सिंचनाचा, पण विहिरीतलं पाणी, धरणातलं पाणी तर दिलंच नाही, पण विहिरीतलं पाणी सुद्धा भेटू नये म्हणून पुन्हा कृषी पंपाचा अनुशेष वर जीवावर आहे. माझी अपेक्षा आहे नवीन सरकारला, कारण त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आलेला आहे. तिथं अन्याय कधी चलतच नव्हता. जे तलवार चलत होती ना ते न्यायासाठीच चलत होते. ते आता 60,000 कोटी कधी परत करणार? सोप्यानं 25,000 कोटीचं हेक्टरचं पाणी तुमचं म्हणणं की 60,000 कोटी परत करायची अशी तुमची मागणी, हे आता शक्य आहे का ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? पुन्हा तुम्हाला गिरीश भाऊ हाच प्रश्न विचारायचा की एकीकडे आपण बघितलं की जायकवाडीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी जे नियोजन व्हायला होतं ते नियोजन झालेलं नाहीये. वरती बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत, त्या आता अर्धवट पडतील. त्याच्याबद्दलचं नवं धोरण काय असणार आहे? खूप मोठे प्रश्न तुमच्यासमोर आता आवासून एकीकडे उभे आहेत. दुसरीकडे जसं विदर्भामध्ये सुद्धा गोसीखुर्दच्या प्रकरणामध्ये सुद्धा 24 किलोमीटर पर्यंतचे जे काही सगळे हे झालेले आहेत कॅनॉल्स, त्याच्यामध्ये सुद्धा प्रस्तरीकरण तुम्हाला परत करावं लागलेलं आहे. काय घडलंय नेमकं आणि तुम्ही काय घडवून दाखवणार आहेत येणाऱ्या काळात ते आम्हाला सांगा. मी खरं म्हणजे परवाच या विभागाचा चार्ज घेतला आणि इथे शनिवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी मी शनिवारी आणि रविवारी 2 दिवस गोसीखुर्दला सर्व अधिकाऱ्यांना घेऊन प्रधान सचिवांसहित त्या ठिकाणी भेट घेतोय. तिथे त्या विषयावर चर्चाही करतोय, त्याची बैठक मी या ठिकाणी बोलवलेली आहे. खरं विदर्भावर अन्याय झालाय, खरं आहे. राज्यकर्त्यांनी गेल्या इतक्या वर्षामध्ये 50-60 वर्षामध्ये विदर्भावर अन्याय केलेला आहे. विदर्भाचा मोठा बॅकलॉग आहे. शेवटी माननीय राज्यपालांना निर्देश द्यावे लागलेत. त्यासाठी आमचे नेते, मुख्यमंत्री, त्यावेळेला आमदार होते, अतिशय जोरात त्या ठिकाणी भांडलेत. देवेंद्रजी फडणवीस, गडकरीजी असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, वारंवार यांनी हा विदर्भाचा प्रश्न लावून ठेवला. आणि हे आपण खरं म्हणतायत की ज्या ठिकाणी धरणं, जायकवाडीचा प्रश्न म्हणजे अतिशय कुणी साध्या माणसालाही समजेल की 102 TMC कॅपॅसिटी असलेलं हे धरण सर्व तांत्रिक बाजू बघून त्या ठिकाणी ते बांधण्यात आलं. आणि ते बांधून झाल्यावर नंतर त्याचा जो कॅचमेंट एरिया होता त्याच नदीवर तुम्ही परत दुसरी धरणं बांधतायत.
42-45 TMC धरणं तुम्ही वर बांधली आणि त्यामुळे त्या धरणामध्ये पाणी येऊ शकत नाही, ते सारखं आपलं कोरडं राहतंय आणि म्हणून मग पुन्हा त्या वरती भरलेल्या धरणामधून पाणी इकडे घ्यायचं आणि त्यावरून मारामाऱ्या करायच्या. मला वाटतं पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या काही चुका या बाबतीमध्ये निश्चित झालेल्या आहेत आणि म्हणून सगळं ते भोगावं लागतंय. परंतु पुढच्या काळात जर हे भांडणं टाळायची असतील तर मला वाटतं आता एक एक थेंब पाणी आपल्याला वाचवावं लागणार आहे. एक एक थेंब म्हणजे मोर बेनिफिट फ्रॉम पर ड्रॉप वॉटर. आणि यासाठी एकच इलाज मला वाटतंय, मी आधीच सांगितलं, बैठकीत सांगितलं की यापुढे ठिबक सिंचनावर आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. तुषार पद्धती आहे, स्प्रिंकलर आहे, या पद्धतीचा अवलंब करावा लागेल की कमीत कमी पाण्यामध्ये तुम्हाला जास्त इरिगेट कसं करता येईल, जास्त क्षेत्र बागायती कसं करता येईल. मला वाटतं याचा जर गांभीर्याने विचार नाही केला तर पुढे हा प्रश्न जास्त भेडसावत जाईल. नक्की. तुम्हाला सुद्धा शिवाजीराव हाच प्रश्न विचारायचा आहे की एक तर तुमचा सगळा जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे आणि त्यातूनही सगळं ऊसामुळेच हे सगळं घडतंय, ऊसच सर्वाधिक पाणी पळवून नेत आहे अशी जी काही सगळी धारणा आहे, जी आम्हाला पण असं वाटतं की ऊसामुळे सर्वाधिक पाणी जे आहे ते वाया चाललेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण जे म्हणता का बाबा हे नगर जिल्हा हा सगळा ऊसाचं क्षेत्र आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. आज आपण पाहिलं तर ऊसाचं क्षेत्र नगर जिल्ह्यामध्ये जर 30% फक्त क्षेत्र आहे आणि 70% क्षेत्र हे खरीपात आणि रब्बीचं क्षेत्र आहे. आणि आज प्रत्यक्षात जर आपल्याला जे काही पाणी आम्ही धरणामधून देणार आहे हे काय ऊसासाठीच नुसतं पाणी मिळणार नाही, तर खरीपात आणि रब्बीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. आणि गाईचा आणि म्हशीचा मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचा धंदा असल्यामुळं शेतकऱ्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी चाऱ्याशिवाय दुसरा कुठल्याच प्रकारचा पर्याय नाही. जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असा एक गैरसमज झाला आहे. नगर जिल्हा हा ऊसाचं क्षेत्र आहे आणि सगळेच मोठी कारखानदारी, तशी परिस्थिती आजची जर पाहिली तर तशी अजिबात कुठल्याच प्रकारची राहिली नाही. जर कदाचित ही जर जायकवाडीला जर पाणी गेलं तर जे आता क्षेत्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रब्बीचं आणि खरीपाचं उभं आहे आणि काही प्रमाणामध्ये ऊस उभा आहे, तो 100% जळाल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाही आणि शेतकऱ्याला पर्यायाने आत्महत्या करावं लागेल. याच्यात दुसरा कुठलाच प्रकारचा पर्याय उरलेला नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ऊसाच्या शेतकऱ्याला सुद्धा आत्महत्या करावी लागेल असं हे म्हणतायत शिवाजीराव कर्डिले. मूळ मुद्दा पुन्हा राजेश टोपे तुम्हाला विचारायचा आहे की खरीप आपण समजू शकतो, पावसावरती पीक बरेच अंशी अवलंबून आहेत सगळ्या प्रकारची, पण रबी पिकाची जी परिस्थिती तुम्ही मगाशी सुद्धा म्हणाला होता, मराठवाड्यामध्ये आत्ताच्या ह्या वेळेला इथून पुढच्या काळामध्ये किती आवर्तनं लागू शकतात, किती पाण्याची गरज आहे? कारण आत्ता जे पाणी याला काही अवकाश आहे, पाणी सोडायला सुरुवात झाले, तिथे शेतकरी म्हणतात आम्ही त्याच्यात उड्या टाकू, आणखीन आंदोलनं करू, पाणी अडू. ह्या परिस्थितीला थांबवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी सांगू का, मुळात जी चर्चा चालली पाणी सोडायचं ही सोडणं पेक्षा माझं म्हणणं आहे अडवणंच नाही हा शब्द पाहिजे त्याच्यात. कारण कायद्याला जर हे कायद्याचं राज्य आहे आणि कायदा आणि नियमांनी जर सगळ्या गोष्टी व्हायच्या असतील तर जो जायकवाडीचा हक्क आहे तो अबाधित ठेवण्यासाठी वर गेट्स टाकलेच नाही पाहिजे जोपर्यंत जायकवाडीचं म्हणजे समन्यायी जो काही आहे, मी जे सारखं सांगतो 59% वर आणि 41% खाली, हे जे काही सातत्याने 15 ऑक्टोबर पर्यंतची पाणी पातळी मेंटेन करण्यासाठी वर गेट्स टाकताच कामा नये. वरचे जर गेट्स टाकले जात असतील, त्यांचे जे पूर्ण धरणं पूर्ण करून त्यांचे कॅनॉल्सच्या माध्यमातून जर का दुसरे साठवण तलाव भरले जात असतील आणि पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था केली जात असेल आणि त्यामुळे जर जायकवाडीवर अन्याय होत असेल तर एक हा विभागावर एक अन्याय झाल्यासारखं चित्र निश्चित प्रकारे निर्माण होतं. त्यामुळे अडवायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट गेट्स अडवायला नाही पाहिजे, हा फॉर्म्युला मेंटेन केला पाहिजे. हा सगळ्यात पहिला माझं आग्रहाचं म्हणणं राहील आणि ते नियमाला धरून कायद्याला धरून मी मागतो. दुसरं आपण जे म्हणताय खरीपचं, या वर्षीची परिस्थिती अशी आहे की खरीपमध्ये पाऊसच नाही पडला ना. पाऊसच 40%, 30%, 35% पाऊस पडला. त्यामुळे खरीपची जी काही थोड्या तुटपुंज्या पावसावर खरीपचे जे पिकं आलेले आहेत त्याला पाणी पाहिजे. आजही थोडंफार पाणी पाहिजे, खरीपलाही पाहिजे. रबीच्या पण ज्या पेरण्या झालेल्या आहेत 50-60% त्यालाही पाणी आता सध्या पेरण्या पाहिजे. नाही तर जो ज्वारी आहे ती ज्वारी बाटूक राहील. बाटूकमध्ये त्यात कणीच राहणार नाही आणि कणीच येणार नाही आणि त्याचा काही उपयोग होणार नाही, शेतकऱ्याला उत्पन्न राहणार नाही. त्यामुळे त्यालाही पाणी पाहिजे. मी सांगितलं तसं शेवटी ऊस सुद्धा एक आर्थिक उत्पन्नाचं एक महत्वाचं साधन आहे शेतकऱ्यांचं. एवढा खर्चिक ऊस असतो, तोही आज मी जसं म्हणालो की चिपाटं होत आहेत त्याचे, त्यालाही पाणी पाहिजे. ह्या सगळ्याच गोष्टींच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. आणि मला असं म्हणायचं की वरचे लोक कुठले आंदोलन करत असतील, मराठवाड्यातले 6 जिल्हे या जायकवाडीवर अवलंबून आहेत. मी सारखं सांगतोय जायकवाडी ही मराठवाड्यासाठी लाईफलाईन आहे आणि त्यामुळे 6 जिल्हे मराठवाड्यातले यावर अवलंबून आहेत. फक्त जर लातूर वगळला आणि जर थोडाफार उस्मानाबाद वगळला तर बाकीचे सगळे जिल्हे
हे जायकवाडीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे सर्वपक्षीय आमदार सुद्धा जलसंपदा मंत्र्यांना उद्या भेटतील, बोलतील आणि या संदर्भात जो काय हक्काचं पाणी पाहिजेच आहे ते पाहिजे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे आंदोलन करायची विषय असतील न्यायिक पद्धतीनं वैध पद्धतीनं ते करतील. आणि मला एवढंच ह्या निमित्ताने सांगायचं की आमच्या सत्तेच्या काळात सुद्धा ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा सत्ता होती तर या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतच होतो आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या माध्यमातून सुद्धा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न नेहमी झालेला आहे. ठीक आहे, आपण न्याय देण्याचा प्रयत्न झालाय पण न्याय अजून दिला नाहीये कोणी, ही सगळ्यात मोठी कटू असं वास्तव आहे आणि वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती आपण आणखीन चर्चा करणार आहोत बेधडकमध्ये आणि सर्वाधिक महत्त्वाचा जो प्रश्न आहे जसं जायकवाडीच्या पाण्यावरती 6 जिल्हे राजेश टोपे म्हणाले की अवलंबून आहेत, 11 मोठी शहरं सुद्धा तिथे त्याच्यावरती अवलंबून आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इतरही पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथलं पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याचा प्रश्न असो किंवा इतर आणखीन पाण्याचे प्रश्न आहेत आणि त्यातूनही दुष्काळाचा जो भेडसावणारा प्रश्न आहे याच्यावरती आपण चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पाण्याच्या समन्यायी वाटपावरून जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, खास करून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये, त्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय. पण त्याबरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्राचं खोरेनिहाय व्यवस्थापन पाण्याचं होतंय का आणि पाण्याबाबतची जी काही नीती आहे, जे काही धोरण आहे ते सरकार नव्यानं आता या सगळ्या धोरणाकडे बघेल का? कारण अभूतपूर्व अशी पाण्याची परिस्थिती, पाण्यासाठीचा जो काही डिमांड आहे तो तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. एकीकडे पीक क्षेत्र वाढत चाललेली आहेत आणि त्याबरोबरीनं लोकसंख्या सुद्धा वाढत चालली आहे, शहरांचा व्याप सुद्धा वाढतोय. अशा पार्श्वभूमीवरती नेमकं काय व्हायला पाहिजे हे सुद्धा आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. आशिष, एकीकडे जसं आपण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र बघितलं, विदर्भाची परिस्थिती अनुशेषाची तर अगदी म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे अशी परिस्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला जाण्याच्या संदर्भातली सुद्धा आंदोलनं झाली. उजनीचं पाणी सोडण्यावरनं सुद्धा तिकडे आंदोलनं झाली, त्याच्यावरनं काही नंतर वादंग सुद्धा झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय वाटतंय, भीमासिन्हासारखा जो मुद्दा आहे पाण्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी धोरण गेल्या 15 वर्षात चुकलंय असं ठामपणे म्हणता येईल का? आपण केवळ बोलत आलो, हे खरं तर दुष्टचक्र आहे. पहिला घोटाळा, सिंचन घोटाळा कधी उजेडात आला? जेव्हा कृष्णा खोऱ्याच्या धरणाचं बांधकाम आपण सुरू केलं तेव्हा पहिला घोटाळा झाला. दुसरा कधी उघडकीस आला? जेव्हा विदर्भ विकास पाटबंधारे मंडळामार्फत जी विदर्भातली मोठी धरणं बांधायला सुरुवात केली त्यानंतर तिथं घोटाळा झाल्याचं लक्षात आलं. होतं काय, घोटाळा झाल्यानंतर चौकशी बसते, चौकशी बसल्यानंतर सरकार हादरतं आणि जे सुरू असलेलं काम सुद्धा मग बंद पडतं आणि मग खर्च वाढतो. मग पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागते, पुन्हा ते नव्यानं सुरू करायला राज्यपालांची मान्यता लागते आणि मग हे दुष्टचक्रात हे अडकलेली बाब ती पाण्यापर्यंत येऊन पोहोचते. पाण्याचं वाटप नीट सगळीकडे होत नाही. आपण नद्याजोड प्रकल्पांचं गेल्या 20 वर्षांपासून बोलतोय पण त्यावरती काम केलेलं नाही. प्रत्येक धरणातून पाणी जेव्हा दुसरीकडे कॅचमेंट एरियापासून दुसऱ्या धरणापर्यंत जातं तेव्हा हीच बोंब दिसते, तीच उजनीची बोंब आहे, तीच मुळा, निळवंडे आणि भंडारदऱ्यातलं पाणी जायकवाडीपर्यंत जातं त्या बाबतीत आहे, तीच बाब तापी खोऱ्याबाबत आहे, गोदावरी खोरं जे विदर्भात पसरलेलं आहे त्या बाबतीत आहे. विदर्भात तर इतक्या नद्या आहेत, मोठ्या मोठ्या नद्या आहेत, पण धरणच बांधली गेलेली नाही. पाणी सरळ निघतं आणि ते समुद्राला जाऊन मिळतं आहे. त्यामुळे ह्या पाण्याबाबत सर्वंकष विचार झाला पाहिजे. त्याहीपेक्षा पीक पद्धतीचा विचार नव्यानं केला पाहिजे. उसाला आपण ठिबकचं अनुदान हे 75% देतो, परंतु ते शेतकऱ्यांच्या हातात पोहोचत नाही. नगर जिल्ह्यामधले ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी गेल्या वर्षी एक पाणी पंचायत भरवली होती आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की मी जवळपास आमच्याच परिसरातल्या म्हणजे मुळाच्या परिसरातल्या, प्रवराच्या परिसरातल्या 2000 एकर शेतीचं तरी एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीनं ठिबकची योजना आणणार आहे. पण ठिबकसाठी किती लोकांनी नगर जिल्ह्यात पुढाकार घेतला? त्यामुळे ठिबकनं पाणी कुठं उसाला दिलं जात नाही, तेच कालव्याद्वारे पाणी येतं, तेच तसं पाटातून सोडलं जातं. एकूण नक्की पाण्याचा अपव्यय जसा शेतीमध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये होतोय तसाच शहरांमधल्या आधी गाड्या धुण्यापासून बिल्डिंगमध्ये आणि वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये होताना आपण बघतोय. पाण्याच्या बाबत आपण अतिशय म्हणजे संवेदनाहीन आहोत अशी परिस्थिती आहे. बच्चू कडू, तुम्हाला अनुशेषाचा मुद्दा जो आहे तो एकीकडे आपण थोडक्यात आत्ता जरी बाजूला ठेवला तरी पाण्याच्या दृष्टीने काय नेमकं व्हायला पाहिजे, तातडीने काय होण्याची गरज आहे, काय तुमच्या अनुभवातून तुम्हाला म्हणायचं? खरं तर आता मंत्री महोदयांनी सांगितलं का आपण थेंब थेंब वाचवला पाहिजे, पण धरणा इतकं पाणी चोरीचा जो प्रकार आहे तो पण थांबवला पाहिजे.
आता ह्याच्यातल्या उपाययोजना अशा आहे का दांडेकर समितीने 1994 मध्ये असं म्हटलं होतं का जिथं अनुशेष आहे तिथं उपलब्ध निधीमधून 85% खर्च करा आणि जिथं अनुशेष नाही आहे तिथं फक्त 15% खर्च करा. शेतकऱ्याच्या आत्महत्या जर महाराष्ट्र म्हणून थांबवायच्या असन तर हे सूत्र पहिले अवलंबलं पाहिजे आणि जोपर्यंत अनुशेष भरून निघत नाही तोपर्यंत सानुग्रह अनुदान त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिल्याशिवाय पर्याय नाही. हे जर आपण धोरण स्वीकारत नाही तर मला वाटतं हे सगळी जे काही आपण पाहतो का खरं पाण्याशिवाय शेती नाही. जसं जीवन नाही माणसाचं तसं पाण्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नक्की. पाण्याशिवाय शेती नाहीये. पुन्हा एकदा शिवाजीराव कडिले तुम्हाला विचारतो. मगाशी राजेश टोपे पण म्हणाले की वरती गेट्स लावली जातात आणि नंतर मग साठवण तलावामध्ये पाणी घेऊन गेलं जातं. हे सगळं सर्रास घडतंय तुमच्या सगळ्या नगरमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला वाटतंय? तसं काय वाटत नाही, परंतु आता जे काही टोपे साहेब म्हणले, जे जायकवाडी धरण झालं मुळातच त्याच्यामध्ये नेवासा तालुका आणि शेवगाव तालुका म्हणजे नगर जिल्ह्यानेच मोठा त्याग केलेला आहे आणि जमिनी सुद्धा त्यांच्याच गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला सुद्धा कबूल केलं होतं का बा जे काही धरणामध्ये पाणी साचल ते आम्ही लिफ्टच्या द्वारे तुम्हाला पाणी देऊ असं स्पष्टपणे झालेलं होतं आणि त्याने उल्लेख केला का बा जे वर धरणं झाले तर वरनं धरणं ज्या वेळेला झाले त्यावेळेला सरकार तुमचंच होतं. त्यावेळेला सरकारने तुम्हीच त्याला मान्यता देण्याचं काम त्यावेळेला सुद्धा केलेलं होतं आणि आज आपण जलसंधारण कायद्याचं जे सांगतो परंतु याच्यामध्ये त्या ठिकाणी ही जी काही पाणी जातंय ही पाणी फक्त 25 तारीख MIDC ला पाणी वापर होतोय. हे शेतीचं नाव किंवा पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हे मोठमोठे उद्योग व्यवसाय तिथं निर्माण मराठवाड्यात जे जायकवाडीला पाणी देईल ते तुम्ही म्हणताय की उद्योगांना जाणार आहे, उद्योगाला जाणार आहे केवळ. ही काय तुमच्या शेतीला किंवा पिण्याला पाणी जाणार नाही. परंतु ज्या वेळेला पाणी सांगताना सांगायचं आम्हाला शेतीला किंवा पिण्याला पाणी पाहिजे ना अशी मागणी होती. पण प्रत्यक्ष आता जर माहिती जर घेतली तर ही पाणी जेवढ्या मोठ्या 25 तारीख MIDC झाल्यात त्याला पाणी देण्याचं काम सध्या दारूसाठी जे काय पाणी लागतंय त्याच्या दारूसाठी पाणी चाललेलं आहे. तिथले बिअरचे मोठमोठे कारखाने आहेत औरंगाबाद वगैरे या सगळ्या ठिकाणी तिथे हे सगळं पाणी चाललेलं आहे. काय तुमचं म्हणणं आहे? मी एक सांगतो, आमच्या सरकारमध्ये जो निर्णय झाला होता आणि धोरण ठरलं होतं, पहिलं प्रायोरिटी पिण्याच्या पाण्यासाठी, सेकंड प्रायोरिटी शेतीसाठी, थर्ड प्रायोरिटी उद्योगासाठी. जर हे धोरण आहे, शासन निर्णय आहे, GR आहे आणि आजही तो आहे, जर यांच्या शासनाने बदलला नाही तर तो आजही आहे. मग जर असाच असेल अगोदर शेतीला उरलं तर तो MIDC ला असाच विषय तो सेकंड प्रायोरिटी शेती हे धोरण आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्या धोरणाच्या बाहेर आम्ही जाण्याचं नाही. कर्डिले साहेबांनी जरा तो शासन निर्णय वाचला आजही एक्झिस्टिंग. आता भाजपच्या सरकारने जर बदलला आणि नंतर दारूच्या ह्यांना द्यायचा ठरवला तर ते मला माहिती नाही की आता जर तो निर्णय घेणार असतील की शेती सोडून उद्योगाला देऊन दारूच्या कारखान्याला देणार असतील तर मला माहिती नाही. पण पक्ष काय ठरवेल मला नाही, त्यांचा पक्ष काय ठरवेल ते माहिती नाही. आपण पुन्हा जलसंपदा मंत्री आपल्या सोबत आहेत आणि गिरीश भाऊ पुन्हा अत्यंत संवेदनशील असा विषय तुमच्याकडे आता आहे आणि कमी वेळ आहे तुम्हाला. म्हणजे एकीकडे आता येणाऱ्या काळात उन्हाळ्यामध्ये सुद्धा अधिकाधिक परिस्थिती बिघडत जाणार आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की तातडीचे या राज्यामध्ये पाण्यावर काम करणारे, आयुष्य घालवणारे असे खूप सारे तज्ज्ञ आहेत. त्या तज्ज्ञांना एकत्र घेऊन काहीतरी तुम्ही एक कदाचित कटू असतील राजकीय दृष्ट्या, तुमचे भाजपचे आमदार सुद्धा नाराज होतील, तुमचे कदाचित बाकीचे विरोधी पक्ष पण नाराज होतील, असे नाराज होणारे निर्णय तुम्ही येणाऱ्या काळात घेणार आहात का? खरं आहे, अतिशय संवेदनशील खातं आहे. संवेदनशीलच नाही तर अतिशय घोटाळ्याचं खातं म्हणून 15 वर्षामध्ये हे खातं ओळखलं जाऊ लागलेलं आहे आणि म्हणून अतिशय जबाबदारीने काम करावं लागणार आहे, खबरदारी घ्यावी लागणार आहे. जे यातले तज्ज्ञ आहेत, परवाच 4 घेतल्याबरोबर मी आधी पहिली बैठक घेतली त्यावेळेला मी म्हटलं की जे तज्ज्ञ आहेत त्यांनाही आपण एकदा बोलून त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. या ठिकाणी काही रिटायर्ड अधिकारी आहेत या खात्यातले की जे खूप अनुभवी आहेत, त्यांना खूप चांगल्या प्रकारची माहिती आहे. अशा लोकांनाही आम्ही आमंत्रित करतो आहोत. त्यांची एक 5-7 लोकांची समिती करून त्यांचंही मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये समन्वय वाटप तर आहे, शेवटी कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला वागावं लागणार आहे, करावं लागणार आहे. परंतु पुन्हा मी आमची भूमिका स्पष्ट करेल. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की पाणी हे जीवन आहे आणि एक थेंबाचं महत्त्व पाण्याचं आपण जोपासलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की पुढच्या काळामध्ये ड्रीप इरिगेशन, ड्रीप सिस्टीम ही आपल्याला वापरावी लागेल, तुषार पद्धती, स्प्रिंकलर पद्धती आपल्याला वापरावी लागेल. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं निघेल आणि त्यासाठी शेतकऱ्यांना काय अनुदान द्यावं लागेल, त्यांना काय मदत करावी लागेल. कारण गेल्या 10-12 वर्षामध्ये 15 वर्षात मला वाटतं आपल्या राज्यामध्ये तर ठिबक सिंचनाचं महत्त्व कमीच झालेलं आहे. म्हणजे जेवढा छळ शेतकऱ्यांचा आपण केला तेवढा कधी झाला नसेल. इतका शेतकऱ्याचा ठिबक सिंचनाचा कटाला आहे. वेळेवर 3-3, 4-4 वर्षाचे पैसेच मिळत नाही.
त्याच्या हातामध्ये शेतकऱ्याच्या हातात पैसेही येत नाही. एकीकडे भूजल कमी झालेलं आहे, भूजलाची पातळी सगळी खाली गेलेली आहे आणि त्यावेळेला आपण ठिबक सिंचनाच्या गोष्टी करतोय. कोरडवाहूला प्राधान्य आपण कधी देणार आहोत? आता आपण उसाला सुद्धा ठिबक सिंचन जर म्हणत असू, नेमकं की याची प्राथमिकता कधी आपण नक्की करणार? यासाठी आपल्याला कायदाही करावा लागेल. मी सांगतो आपल्याला यासाठी कायदाही करावा लागेल. वापरावं एवढंच नुसतं म्हणू नये. त्यांनी ठिबक सिंचनासाठी मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथे कमी पाऊस पडतो तिथे 100% अनुदानावर ठिबक सिंचन द्यावं, हा माझा आग्रहाचा मुद्दा राहील. ठिबक सिंचनाचा मुद्दा अतिशय योग्य आहे, अतिशय योग्य आहे की 15 वर्षामध्ये तुम्ही अनुदान सुद्धा दिलं नाही शेतकऱ्यांना. आता आम्हाला म्हणता 100% द्या. ठीक आहे, आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, त्या बाबतीत दुसरा कुठलाही आमच्याकडे वाद नाही. आम्ही 100% शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेमध्येच आम्ही या ठिकाणी आहोत. परंतु जे पाणी आहे त्याचा वापर पुरेपूर झाला पाहिजे. जे तज्ज्ञ असतील, एक्सपर्ट असतील, त्यांची मदत आम्ही या ठिकाणी घेऊ आणि पूर्ण पारदर्शकता. मला वाटतं की या खात्याची जी बदनामी झालेली आहे, या खात्याचा 2 वर्षामध्ये आम्हाला चेहरामोहरा बदलायचा आहे. सगळ्या गोष्टींमध्ये पैसे, म्हणजे आपण बघितलं असेल सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी एवढे प्रस्ताव पडलेत आणि का पडलेत मी विचारलं, का करत नाही तर कोणीच करायला तयार नाही. गेल्या काळात चिडचिडी समिती बसल्यानंतर कोणी सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्री देत नाही, तुमचं मंत्रिमंडळ देत नाही, कॅबिनेटमध्ये सुद्धा कोणी दिलं नाही. एक तुम्ही सांगा, एक गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री म्हणून तुम्ही सांगा, बाकी काय झालं 15 वर्षात गेल्या त्याच्यावरती तुम्ही सरकार म्हणून काय निर्णय घ्याल त्याच्याशी आता आम्हाला नागरिकांना देणं घेणं नाही. तुम्ही सरकारमध्ये आलेले आहात, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का की हे जे सगळे पाण्यावरनं होणारे वाद आहेत त्याच्यावरनं महाराष्ट्राची बदनामी चालू आहे संपूर्णपणे, या पाण्याच्या वादांवरती तुम्ही कुठेतरी पूर्णविराम द्याल आणि त्यासाठी सर्वपक्षीय काहीतरी एक सहकार्याची भूमिका सत्ताधारी आणि विरोध घेऊ शकतील अशी किमान जनतेला तुम्ही ग्वाही देऊ शकाल का? काय सर्व पक्षीय आमदार याच्यामध्ये आहेत. आज माझ्याकडे मराठवाड्याची सगळी मंडळी आली, त्याच्यामध्ये सुद्धा सर्वपक्षीय लोक होते. नगर नाशिकचे आलेत, आज उपोषणाला बसलेत, कर्डिले बसलेत, मुरकुटे बसलेत, आमच्या स्नेहलता कोल्हे या ठिकाणी उपोषणाला बसल्यात, त्या आमच्या पक्षाचे आहेत. विखे पाटील माझ्याकडे रोज येऊन बसतायत. हे सर्व पक्षीय आहेत, याच्यामध्ये कुठलाही पक्षीय वाद नाही. कारण पाणी सगळ्यांना पाहिजे, त्याच्या भागातला माझ्या शेतकरी जगला पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय. आणि म्हणून आमची भूमिका आता एक शेवटचं तुम्ही म्हणता तुमची भूमिका ही पुन्हा एकदा पाणी सगळ्यांना देण्याची भूमिका आहे. मला वाटतं आधीच्या सरकारची सुद्धा तीच भूमिका असणार आहे. पण अगदी शेवटी तुम्हाला नगरमध्ये ज्या पद्धतीने कायदा हातात घेऊन येणाऱ्या काळामध्ये आंदोलन होताना दिसतात किंवा जे आत्ता सुद्धा प्रतिक्रिया आम्हाला टीव्हीवरती आपण ज्या बघतोय त्या प्रतिक्रियावरनं खूप जास्ती पराकोटीची भावना या मुद्द्यावरनं झालेली आहे. एक नेते म्हणून तुम्ही या सगळ्यांना शांततेचं आवाहन कराल का? मी तर कायदा हातात घेण्याचा प्रश्न त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा काही उद्भवत नाही. शेवटी ज्या वेळेला पिण्याच्या पाण्याचा आणि ज्या वेळेला शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला जीवन मरणाचा ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला लोक त्यावेळेला पर्यायी कुठली गोष्ट त्याच्यामध्ये घाबरत नाही. आता मराठवाड्यात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत्यात. आता नगर जिल्ह्यामध्ये विशेष करून आत्महत्या झाल्या पाहिजे का काय, असं मला स्वतः टोपे साहेबाला त्याच्यामध्ये विचारलं पाहिजे. ठीक आहे, एक अगदी जाता टोपे साहेब तुम्हाला सुद्धा ते म्हणतात की ही परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा येईल असं ते म्हणतात. एकूण महाराष्ट्राची परिस्थिती तीच आहे थोडक्यात. अगदी शेवटी तुम्ही काय म्हणाल, मराठवाड्यामध्ये सुद्धा ही आत्ता जी डिमांड आहे त्या डिमांडच्या दृष्टिकोनातून आणखीन काही उपाय तुम्हाला दिसतात का? उपायाच्या, कारण तुम्ही सरकारमध्ये होता, काही उपाय दिसतात कारण जायकवाडीला सोडलेलं पाणी हे फुकट जाणार आहे. नाही, जायकवाडीला सोडलेलं पाणी फुकट जाणार आहे मी कदापि म्हणणार नाही. त्याचं थेंब ना थेंब पाण्याची तिथे गरज आहे. उलट मी असे म्हणाल की आज जे फक्त 7.9 TMC सोडलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ. माझ्या माहितीप्रमाणे 5 TMC पर्यंत येईल. 3 TMC बहुतेक करून आता मध्ये नगरमधूनच येतं, त्यात पाणी उचलल्या जातं, काही बाष्पीभवनात जातं, काही पेनिट्रेट होत असेल, सगळ्या ह्याच्यात पर्क्युलेशन होत असेल. ह्या सगळ्यांमुळे वेस्टेज ऑफ वॉटर होतच नाही असं नाही. म्हणून हे जे समन्यायी पाणी वाटप आहे ना, हे नंतर पाणी सोडणं हा विषय नाही. पाणी सोडणं हा विषय नाही, गेटच बस खरं म्हटलं तर टाकणे नाही. अगोदरच पाणी समन्यायी वाटप 15 ऑक्टोबर पर्यंत व्हावं, हा दृष्टिकोन सिंचन खात्याने घेतला पाहिजे असं माझं महाजन साहेबांना आग्रहाचं सांगणं आहे. शेवटी तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही सरकारजवळनं बघितलेले चालू असताना हे म्हणतायत की जी गेट्स आहेत ती टाकली जातात, याचा अर्थ हे काय सामान्य माणसाचं काम नाही. तिथले अधिकारी असतील, तिथली यंत्रणा असेल, तिथले राजकीय नेते असतील, हे सगळं हे करायला भरीस पाडतायत. हे तरी तुम्ही थांबवणार का? निश्चित थांबवू. त्यासाठी काय पोलीस बळ वापरायला
ते घेऊ. पण आता एक ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी धरण आहे त्या ठिकाणच्या लोकांची मानसिकता झाली आहे की आता आम्ही इथे काही करू. हे सगळ्याच म्हणजे छोट्या धरणामध्ये ही परिस्थिती आहे, मोठ्या धरणामध्ये ही परिस्थिती आहे. परंतु पुढच्या भविष्य काळामध्ये खूप काम करण्याची गरज आहे मला असं वाटतं. जी धरणं अपूर्ण आहेत, अनेक धरणं अशी 80% काम झालेली आहेत, 20%साठी निधी नको मिळेल, काही 70% झाली आहेत निधी नाही, काही 90% झाली आहेत, काही धरणं पूर्ण झाली आहेत पण कॅनॉलच्या व्यवस्था नाही, त्यांना पाणी वाहून न्यायच्या व्यवस्था नाही. मला वाटतं सर्वात जास्त प्राधान्य आम्हाला यावं द्यावं लागणार आहे की जे कामं आता सुरू झाले ते 10-20% आहेत कामं सुरू झालेले, थोडं त्यांना मागे सारून जी कामं अपूर्ण आहेत, जी पूर्णत्वाकडे आहेत त्यांना जास्त प्रेफरन्स देऊन ती कामं पूर्ण करावी लागतील आणि जास्तीत जास्त पाणी कसं थांबवता येईल, त्याचा वापर कसा करता येईल यासाठी आमची या ठिकाणी भूमिका आहे. नक्की. आणि या भूमिकेच्या बरोबरीनं आपण एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की पाण्यावरनं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रणकंदन सुरू आहे ते रणकंदन किमान लवकरात लवकर थांबावं, कारण या महाराष्ट्राला ही परिस्थिती अजिबात भूषणावं नाही. विदर्भाचा जो अनुशेष आहे, बच्चू कडू यांनी जो सांगितला त्या अनुशेषाच्या संदर्भात असेल किंवा पाण्याच्या समन्वयी वाटपाच्या संदर्भात असेल, सरकारने लवकरात लवकर आपलं धोरण जाहीर करावं आणि ते करतील ही आपण आशा ठेवणार आहोत. आणि त्याबरोबर ही जी चर्चा आहे ती आपण इथे थोडक्यात आता आटोपती घेतोय. धन्यवाद. नमस्कार.